इथे उपस्थित असलेले ग्रामस्थ आणि आम्ही लोणार परिसर या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या ठिकाणी आणि सालावत मान्यवर मंडळी सगळे उपस्थित झालेले आहे तेव्हा त्यांच्या करणाऱ्याने सृष्टी निर्माण केलेली हा पहिला दिवस आहे आणि माऊलीने वर्णन केलेलं आहे सृष्टी या उपक्रमात सृष्टी निर्माण संकल्पनेतून झालेले आहे आणि ते आपल्या सर्वांचे सुपरिचित असे आपल्या वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराचे खजिनदार अशोक महाराज पाटील तेव्हा यांना ग्रामस्थांतर्फे आम्ही विनंती करतो की त्यांनी या गोडीचं ही संकल्पना तुमच्या याच्यातून झालेली आहे सृष्टि जी उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा तेव्हा तो मज ईश्वरातील ओळखे ना सृष्टी करू शके तो थोर केला नामे एके तो थोर केला एके नामे घेणे तेव्हा नामस्मरणाने आणि याची सुरुवात होते सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी किंवा आरंभी आवडे आदरे आले नाम त्याने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तेव्हा सर्वांनी उभं राहायचं आहे आणि चपला काढून आपल्या सर्वांची सुपरिचित असणारे अशोक पाटील आणि यांच्या हस्ते कलश पूजन होत आहे तेव्हा सर्वांनी उभं राहून चपला काढून उभं राहायचं आहे आणि ही आनंदाची गुढी उभवायची आहे चला ते एक पकडे साहेब या ना पकडे साहेब या नारळ फोडा म्हणजे कितवी गुढी आहे तुमची ओपन झाल्यापासून 74 का 75 कशाला करतात प्रभू रामचंद्र भगवान की जय पाटील
दर्शन मात्र कामना पुरते उत्कट सागरी सेवा सेतू बांधोनी लिंग कापुरी विद्वांसुनी कामाक्रोधाधिक राक्षस मरदोनी देव अहं भाव रावण योतोनी जय देव निर्बोधा राम धर्मार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता सिद्धी हनुमंत गेला विवादहर करणे अभया मारीला जंबुमारी बोली टाकीला आनंदाची जुडी घेऊन याला जय देव निर्बोधा राम धर्मार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव निजशक्ती स्वामी सीता मनाने झाली अर्जुन रघुनाथा आनंदे ओसंते वैराग्य भरता आरती घेऊन आली कौशल्या माता जय देव निर्बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव अनाहत ध्वनी गर्जति अपार अठरा पदमेवा नर करते भूकार अयोध्येसी आले दशरथ कुमार मुद्री होत आहे आनंद थोर जय देव निर्बोधा रामा परमा श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की आपापने गुरुदेव की सब साधु संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की उमापति महादेव आज के आनंद की बजरंग बली की जय श्री राम जय श्री राम धन्यवाद। आता कोणी फेटा बांधायचं बाकी आहे जोशी घ्या ना बांधून तेव्हा राष्ट्रगीत म्हणा उत्कलवंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगी तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे रत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे वंदे जय श्री राम।
टाईट उभा टाईट बांधा टाईट टाईट उभा राहा मान हलवू नको माऊली मान सरळ सरळ मान आता जय श्रीराम बोल काय बोलशील इकडे जय श्रीराम बोल इकडे बघ माझ्याकडे पकडे बघ फेटा बांधले एवढं छान दिसतोस आज माझ्याकडे सरळ बरं ना नितांत का चालू केले गाडी बस अरे ये सब हटा रहे सावन की घड़ा चल अपना चला चल अपना चला चल अभी मम्मी कडे लांब कर जरा लांब कर ना काम सर खाली गेला खाली गेला
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. जय श्रीराम. जय श्रीराम बोल जोरात. जय श्रीराम. आता पुढचा आहे का पुढचा कॅमेरा म्हणजे मागचा. हा म्हणजे जवळ दिसेल. हा छोटी प्रश्न चालू कर.
ते झुमकर ना थोडा केल्यावर मग छोटे छोटे दिसतील ना. झुमकेला चांगलं आहे उलट. थोडा झुमकर किती केला? हे बघा. किती केलाय? चालेल. मोबाईल जवळ घेऊन माझा फेटा घ्या ना वाजता. माझ्या नातूला घ्या ना मोबाईल जवळ घेऊन.
सेल्फी चलो चलिए चलो चालू केलं लावले जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी महादेव महादेव एखादा नवरा बोलते नाही भवानी आडवी होती त्यामुळे घ्या आपल्याला
चालू केले कांदे वाटतो ना कांदे वाटतो सरळ का सरळ घे ना वरती घे ना चालू करे चालू आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी। जय भवानी। जय भवानी बोलायला पहिला। चला चला बोला बरं। प्रभु रामचंद्र भगवान की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। इंडिया जेटी का इंडिया जेटी इंडिया जेटी जॉईन मी सर्च करा मध्ये तोच आत्मसुख म्हणून चॅनल बघ. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा.
कोलीवाडा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होत आहे। तेव्हा मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शब्द सुमनानी सर्वांचं आभारी या ठिकाणी मानतो। कारण मला वाटतं हे तिसरं का चौथं वर्ष आहे, चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुरुवातीला बरीच माणसं येतात पण मध्ये सगळे आउटगोईंग करतात। तेव्हा असो, एवढे आहेत तेवढी येतील त्यांच्या सर न येतील त्यांना टाळू आणि आपल्याला हे गाठायचं आहे, लक्ष्मीनारायणाचं मंदिर गाठायचं या उद्देशाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शोभायात्रेला चांगल्या प्रकारे शोभा आणली त्याबद्दल सर्वांचं वारकरी संप्रदाय आपल्या लोणार परिसराच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो। आणि ही जी शोभायात्रा आनंदाने उत्साहाने आणि संपन्न झाल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो। या ठिकाणी नामकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि मागच्या वर्षी आपल्याला फराळाची व्यवस्था केली होती पण यावर्षी भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, तेव्हा त्यांचंही मानावं तेवढे आभार थोडेच आहे। आणि या ठिकाणी मी पुनश्च म्हणजे पुढच्या वर्षीसाठी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येत जवळजवळ 250-300 लोक तरी या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत आली पाहिजे। आपली बरीच माणसं येतात, मध्ये 2 गाव फिरतात, 3 गाव फिरतात आणि मध्ये निघून जातात, म्हणजे त्या कार्याला एवढी शोभा येत नाही। सर्वांनी इथपर्यंत आलं पाहिजे आणि प्रत्येक गावातून 2-2, 4-4, 5-5 माणसं निघाली पाहिजे। आपली पालखी सोहळा जसा निघतो आणि प्रत्येक टप्प्यावर माणसं वाढत जातात त्याप्रमाणे वाढली पाहिजे। तेव्हा या ठिकाणी त्यासाठी प्रत्येक वर्षभर आपल्याला या गोष्टीची जागृती करावी लागेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगावं लागेल आणि प्रत्येक गावातून 25-50 माणसं ही आपल्याला तयार केली पाहिजे। या उद्देशानं मी या ठिकाणी पुनश्च सर्वांचा आभार मानतो आणि अशी सेवा जी आपल्या जीवनामध्ये चालू आहे ती सेवा आपण चालू ठेवली पाहिजे। आणि लक्ष्मीनारायणांना प्रार्थना करू की सर्वांना उदंड आयु आरोग्य आणि सर्वांना नूतन वर्षाच्या या ठिकाणी मी वारकरी संप्रदाय नेलोणार परिसराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो। आज वास्तविक खऱ्या अर्थाने आपला हा नवीन वर्षाचा प्रारंभ आहे। जवळजवळ 1947 टक्के आज सुरुवात झालेली आहे आणि हा खरं म्हणजे आपल्यावर पूर्वजांचे संस्कार झालेले आहेत, जास्त इंग्रजांचे संस्कार झाल्यामुळे आपण आपल्या परंपरेला काय झालेलं आहे विसरलो आहोत। खरं म्हणजे आपला वर्षाचा आरंभ आजच्या दिवसाला आहे पण आपण सगळे लोक 31 डिसेंबर साजरी करतो, किती फटाके वाजवतो तर काय, पण आपल्या जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीचा आपल्याला विसर झालेला आहे। वास्तविक आपली संस्कृती एवढी महान आहे की सगळी माणसं तर कपडे नवीन घालतात परंतु झाडं देखील नवीन, झाडांना देखील नवीन पाली फुटते, एवढं या वर्षाचं महत्व आहे। कारण झाडाचे वसंताचे रिगवणे, झाडाचे साजेपणे, अशा प्रकारे बोलती ज्ञान, सांगती ज्ञान, अशा प्रकारे म्हणजे झाडांना देखील नवीन पालवी फुटते। सगळ्या गोष्टी म्हणजे जीवन तयासी कोण घाले, आता वास्तविक पाण्याचा एवढा तुटवडा परंतु याही काळामध्ये भगवान त्या झाडांना देखील नवीन पालवी तयार करते। म्हणून अशा प्रकारे आपल्या नवीन वर्षामध्ये आपल्याला पदार्पण करत असताना या ठिकाणी मी सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांना उदंड आयुर आरोग्य प्राप्त हो आणि अशीच परमात्म्याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडत राहो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे पोलिसांनी पण आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्यांचंही या ठिकाणी आभार। आम्ही ज्या वेळेला गेलोय दोषात वाकडे साहेब आणि आम्ही शांतता सभेच्या मिटिंगला तेव्हा साहेबांनी सांगितलं की काय तुम्हाला अर्ज वगैरे देण्याची काही गरज नाही आणि त्या नियमाने आम्ही की आमची ही शोभायात्रा अतिशय शांतपणाने कोणाचंही मन न दुखवता आणि या ठिकाणी संपन्न होणार आहे। या ठिकाणी पुनश्च सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी कुंडली गौरव श्री ज्ञान काय बोलायचं। आज आपण वारकरी संप्रदाय आपल्या लोकांच्या वतीनं
नवीन वर्षाच्या निमित्ताने सालाप्रमाणे याही वर्षी शोभायात्रा आपण काढलेली आहे आणि या शोभायात्रेचा उद्देश असा आहे की नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना नवीन संकल्प घेऊन जायचा आहे म्हणून पदयात्रा आपण मोटरसायकल या शोभायात्रा काढलेली आहे आणि या शोभायात्रेचा संदेश असा द्यायचा आहे की जे आपले तरुण आहेत त्यांनी देखील वारकरी संप्रदायाच्या प्रथेला अनुसरून काम केलं पाहिजे. या दृष्टीने वारकरी संप्रदाय आंबेड लोणार परिसर आपल्या विभागामध्ये काम करतोय. कारण व्यसनमुक्त परिसर झाला पाहिजे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये बोटावर मोजणारे वारकरी होते, परंतु या सर्वांच्या प्रयत्नाने पूर्वजांच्या परिश्रमाने पुण्याईने आपल्या भागामध्ये जशी हरितक्रांती होती तशी वारकऱ्यांची क्रांती झालेली आहे. पण या वारकऱ्यांची क्रांती झालेली असली तरी पहिल्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी आलो होतो तेवढे लोक या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. ही खंत आहे आणि कार्यक्रम आपण आखतो, कार्यक्रमाचे नियोजन करतो, परंतु शेवटापर्यंत पोहोचेपर्यंत आपण कमजोर कमी पडतो याचा आपण सर्वांनी भान ठेवला पाहिजे. कारण कार्यक्रम राबवणे, सुचवणे, सांगणे आणि करणे याच्यात बराचसा अंतर असते आणि म्हणून जरी आपण जांभूळवाडी गावातून सुरुवात केली आणि भावाले मार्गे लोणार शिवनगर या मार्गा बामगावपर्यंत आपण चांगल्या प्रकारे सहकार्य केला, परंतु त्याच्यानंतर आपण जसं ज्याचा गाव आला तसा तो गावातच थांबला. आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही जर लोणारमध्ये गेलो तर लोणारचे आमच्या बरोबर 2 असते, परंतु लोणारमधून 10 लोक आमच्या गावात जॉईन झाली पाहिजे आणि लोणारमधून शिवनगरमध्ये आल्यानंतर शिवनगरची 25 लोक आली पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे. परंतु आपण नेमका उलटा होतो, आपण कमी होत गेलो, वाढलो नाही. पुढल्या वर्षी आपण सर्वांनी संकल्प करायचा आहे. कारण आज आपण का कार्यक्रम करतो, मला नाटक बंधूंना विनंती आहे, आपण इथे सांगता करायला येतो त्यावेळेला आपली 100-50 लोक तरी असली पाहिजे स्वागत करण्यासाठी. आम्ही नुसतं येतो असं गृहीत धरू नका, कारण ते काहीतरी एक भाग्य तुमच्या याच्यात असते, आमचे भाग्य या ठिकाणी यायचे असतील. म्हणजे जांभूळवाड्याला सुरू होतं आणि नाटकाला समाप्ती होतो याचा अर्थ काहीतरी आपल्या पूर्वजांनी इथं चांगलं काम केलेलं आहे. म्हणून सर्वांची या ठिकाणी पावलं आपली सर्वांची वारकऱ्यांची आपल्या गुरुजनांची लागत आहेत आणि याला आपण घोर महत्व दिलं पाहिजे. आज आपण बघतो यात्रा आहे आपली, यात्रेच्या निमित्ताने सर्वजण कामामध्ये तरी सुद्धा आज एवढा मोठा आपला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आपल्या गावातून 100-50 लोक स्वागत करण्यासाठी असली पाहिजे. येणाऱ्या माणसाला वाटलं पाहिजे आपला काहीतरी मान सन्मान या ठिकाणी होतो आणि पुढल्या वर्षी ते तुम्ही कारण 2-3 वर्ष चांगल्या प्रकारे केलं होतं आणि मधल्या काळामध्ये आपल्या गावाचे मुलगा ऑफ झाल्यामुळे थोडासा खंडित नाही झाला, कार्यक्रम झाला पण त्याला एवढी मजा करू शकलो नाही. या ठिकाणी शेवट होत असताना फार आनंदाची गोष्ट झाली. आपण आनंदीमध्ये पालखी घेऊन जातो आणि धर्मशालेमध्ये गेल्यानंतर जसे आमचे वारकरी हल्दीमध्ये नाचल्यासारखे नाचतात तसे या ठिकाणी नाचले पाहिजे अशी सर्वांनी भावना ठेवली पाहिजे. कारण आनंद लुटाची जागा असते तिथं आपण लुटत नाही आणि नाही तिकडे जाऊन आपण त्या आनंदाची अपेक्षा करतो. या अपेक्षा करण्याला काही अर्थ नाही. आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये जो आनंद आहे तो आनंद आपल्याला सर्वांना या आनंदाला दुगुणित करून सर्वांना प्रसादाच्या माध्यमातून आपण द्यायचं आहे. आणि वारकरी संप्रदाय आंबेड लोणार परिसराच्या वतीनं मी जांभूळवाडी ग्रामस्थांना धन्यवाद, ज्या गावातून आम्ही आलो त्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो. आणि शेवट या गावामध्ये नांदकर गावामध्ये आपण करतो नांदकर बरोबर धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांनी चांगल्या प्रकारची आपली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि बंधू आपण नवीन संकल्प करतो तसंच आपण एक संकल्प केलाय पंढरपूरला आपण एक जागा घेण्याचा आणि तिथे धर्मशाला बांधण्याचा आणि ती जागा आपण यावर्षी घेतलेली देखील आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी बांधकाम करायचं आहे. आम्ही शिवनगरमध्ये हप्त्यामध्ये थोडीशी सूचना केली लोकांना, लोक दान करण्यासाठी तयार आहेत पण आपण ती केली पाहिजे. मला वाटतं आपल्या भागामध्ये प्रत्येक गावात सप्ते आम्ही सर्वच गावात फिरणार आहोत पण कधी फिरणार हे सांगता येणार नाही. का आता लग्नाची सराई येणार आहे, प्रत्येक जण लग्नामध्ये डिवाइड होतील आणि ते सर्वजण फिरणार नाही. परंतु ज्या ज्या गावात सप्ताह होईल त्या गावामध्ये गावकऱ्यांना सूचना द्या. आपला खारीचा वाटा म्हणून धर्मशाला बांधण्यासाठी 1,000, 2,000, 5,000 जशी ऐकत असेल तशा पद्धतीची आपण देणगी ग्रामस्थांच्या वतीने एकत्र गोळा करा आणि ती आपण पंढरपूर या ठिकाणी
आपल्याला धर्मशाळा बांधायची. आपल्या धर्मशाळेसाठी आपण 6 गुंठे जागा घेतलेली आणि 6 गुंठ्यामध्ये आपण त्या ठिकाणी बांधकाम करणार आहोत. आपल्या भागातील दानशूर तात्यांनी आपल्याला देणगी चांगल्या प्रकारे दिलेली आहे. विजय पाटील 21 लाख रुपये दिले, जगन शेठ पाटीलने आपल्याला 21 लाख दिले, दयानंद जोरगेने 3 लाख रुपये दिले आणि अनेक प्रकारचे आपल्या भागातील बरेचसे लोक दिले. सर्वांचं नाव घेता येणार नाही, पण एवढी नावं आहेत आणि म्हणून तसे 50-40 लोकांनी 5 लाख प्रमाणे खोल्यांचे पैसे दिलेले आणि म्हणून त्या ठिकाणी धर्मशाळा व्हावी आणि आपल्या येण्या सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था व्हावी. आता आपले लोक त्या वेळेला आषाढी वारीला जातात, त्यावेळेला आपण कोणी नदीच्या पलीकडे राहतो, कोणी लोकपुरात राहतो, कोणी कुठं राहतो आणि ते सर्व एकत्र यावं आणि एकत्र येऊ कीर्तनाच्या माध्यमातून, पालखीच्या माध्यमातून आणि प्रदक्षिणा आपण जे करतो त्या प्रदक्षिणा देखील आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आनंद घ्यायला मिळेल. आणि या येणाऱ्या जून महिन्याच्या 5 तारखेला आपण त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा करणार आहोत. आज आपला एक छोटासा कार्यक्रम ठरलेला आहे, तो आपल्याला पत्रकार येतील. आपल्या गावामध्ये निमंत्रण आम्ही देणार आहोत सर्वांना. म्हणून ही धर्मशाळा पूर्ण करण्यासाठी हारीचा वाटा म्हणून सर्व 22-23 गावं आहेत आपल्या परिसरात. तरी सर्वांनी 1000, 2000, 5000 रुपये जमा करण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त पैसे गोळा करून आणि 1-2 वर्षामध्ये आपली धर्मशाळा पूर्ण कशी होईल त्याच्यासाठी प्रयत्न करावे. आणि या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला पुढल्या वर्षी चांगल्या प्रकारे आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि आमच्या गावाला धन्यवाद देतो. आणि या संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक पंढरीनाथ महाराज पाटील हे देखील आज बघा किती वय झाले पंढरी महाराजांचे आणि ते शेवटपर्यंत आपल्या पालखीमध्ये आपल्या मिरवणुकीमध्ये मोटरसायकलवर बसून फिरतायत. आणि आपण तरुण मुलं कुठेतरी आपण झेंडा सोडून ठेवतो आणि लगेच दुसऱ्या गल्लीतून फिरतो. आता करू नका. भगवा आपल्या या वेळेला आपल्या मस्तकावर जोडतो आणि त्या भगव्याची आपल्याला बरोबर आपली भगवा शान आहे आणि भगवा आपली आण आहे. आणि म्हणून नुसतं आपण काही ठिकाणी बोलतो जय श्रीराम, जय बजरंगबली, हे बजरंगबली घराघरात बोलून चालणार नाही. तर आपण सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी येऊन ते बोललं पाहिजे. आणि धर्माचं काम करण्यासाठी मी तर सांगतो, मी जन्मापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो, गर्व शिकवा आम्ही हिंदू आहे हेच बोललोय. पण आताच्या काळामध्ये जे नवीन आले लोक ते आम्हाला शिकवतात, तर शिकवण्याचं काम करू नका. मित्रांनो, आम्ही खूप पुढे काम केलेलं आहे. मलंगणाला देखील आम्ही आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी मागी पौर्णिमेला जातो. मी वारंगी महाराजांना गोंडामध्ये महाराज थांबवले होते. ते प्रचार करायला मी मागच्या वर्षी ठरवला होता. त्यावेळेला सांगितलं मलंगणला आपल्याला मुक्ती द्यायची. मी सांगितलं महाराज मुक्ती मलंगणला 1992लाच मिळाली. पण तू मलंगणला मुक्ती मिळाल्यानंतर आपले हिंदू जातात किती लोक जातच नाही. आणि आपले हिंदू भक्त कधी झालं जातच नाही. पौर्णिमेला जातो, पौर्णिमेला 5 पाहिलं तर लगेच खाली येतो. हिंदूंनी देखील आपल्या हिंदूंचा जो दैवत आहे तिथं आपण गेलो पाहिजे. आपली वहिवाट नसल्यामुळं आपण मागे पडलेलो आहोत. आणि नंतर इथं आपण गावागाव प्रचार करण्याला काही अडचण नाही. आपण तिथं गेलो पाहिजे. तुम्हाला 1-2 महिन्यात मलंगडावर जायला काही अडचण नाही. मलंगडावर जा, तिथं रोपवे झालेलं, तिथं चांगल्या प्रकारची आपल्याला व्यवस्था झालेली चढण्याची आणि ते करा अशी अपेक्षा ठेवतो. माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. या पूर्वी एक मग त्या फिटण्यापेक्षा घे बाबू पाहुण्या सगळा येते चालू घे बाबा ध्रुव ए ध्रुव येणार का नाही
यार हाताने एक ना दुसरी पण आगे दे दें नहीं होने मला बोलतो नाही कपक जास्त हुशार ना म्हणून असा काय